नमस्कार मित्रांनो, साईराम, श्री स्वामी समर्थ. नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, तारीख आहे 25 आणि वार शनिवार आहे आणि उद्या 26 जानेवारी आहे. आणि आज आपला कार्यक्रम आहे शिर्डीला जाण्याचा. आता जवळपास 12:30 वाजलेले आहेत. संध्याकाळचा कार्यक्रम आहे, रात्रीचा कार्यक्रम आहे आपला शिर्डीला जाण्याचा. आणि शिर्डी आणि कुठे रे? त्र्यंबकेश्वर नाशिकला. असे 2-3 स्पॉट आपल्याला करायचे. तर आज आपण रात्री एक 9-10च्या आसपास रात्री आपण इथनं निघूया मुंबईमधनं. आणि जितकं होणार तेवढं लवकरात लवकर शिर्डीला जाणं आणि तिकडे ती काकड आरती हातात घेणं ते जास्त महत्वाचं आहे. 4ची असते, त्याच्या अगोदर आपण पोहोचूनच जाऊ. तर आपल्या प्रवासामध्ये सोबत राहा तुम्ही. आम्ही शेवटपर्यंत ब्लॉकमध्ये राहा. आपण आता सध्या तर एका कामाने पर्सनली बाहेर आलोय. आज रात्री निघणार इथनं 9-9:30ला. लेपला खाली ठेव गाडी. तर आम्ही याचे एकूण 5 ते 6 जण आम्ही आहोत. तर नक्की तुम्हाला सुद्धा ह्या ब्लॉकमध्ये नक्की एन्जॉय येणार मित्रांनो. तर चला सोबत राहा. चला. तर मित्रांनो, आता आम्ही शिर्डीला जाण्यासाठी आता निघालेलो आहे. एक मित्र यायचा राहिला आहे फक्त. बाकीचे सगळे तिकडे दुकानात गेलेले आहेत. आणि तिथे आपली गाडी आहे. आणि आता आपण इथं शिर्डीला, आता सध्या तर आपण दहिसरमध्येच आहोत. आणि आता आपण इथून शिर्डीला जाण्यासाठी आता निघतोय. बस मित्र आला की आता आपण निघूया. काय दोघं तिकडे आणखीन आणि एक मित्र यायचा बाकी. एक 10-15 मिनिटांमध्ये तो पण येईल. आणि आता जवळपास 10:30 वाजलेले आहे. तर आमचं टार्गेट आहे की 3 वाजेपर्यंत 3च्या आसपास शिर्डीला पोहोचायचं आपल्याला. बघूया आता तो आला की पटकन निघूया आता आपण इथनं. नाही का? हा बाबू बाय मागच्या ट्रिपमध्ये आपल्यासोबत होते इकवी राहायला. चला मित्र, तो आता आला की आपण इथं निघण्याची तयारी करूया. जाऊ गेलो. तर फायनली मित्रांनो, आता आम्ही निघालो आहे दहिसरमधून. जवळपास आता आम्ही शहापूरपर्यंत आलो आहे. आणि आता इथे आम्ही चाय पिण्यासाठी थांबलो आहे बघा. आता इगतपुरी पशी आहे आम्ही, पण शहापूर पशी आहे आता. आणि इथून आता आम्ही चाय पाणी पिऊन आता वापस इथनं पुन्हा निघणार आहे शिर्डीसाठी. चला आता चाय पाणी पिऊन घेऊया. शहापूर टोल नाका. चला चला आता चाय पिऊन घेऊया. आणि जवळपास आता 12:30 वाजले. भाऊबाई आला ना. हा भाऊबाई, खास करून दादा शिर्डीला यांना जास्त जायचं होतं. त्यांची तिकीट काढल्याला काल कॅन्सल केलं त्यांनी ट्रॅव्हल्सचं. चाय चांगला आहे. चला आता चाय पाणी आपलं झालेलं आहे. आता इथं प्रवास शिर्डीचा. चला इथं आपण निघूया. तेव्हा फोटो मारते का वापस? हा कमी होतो ना मगाशी.
फायनली मित्रांनो आता आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण दर्शन घेऊन आता चाय पाणी केलं आपण इकडे आणि आता आपण इथून निघालो आहे नाशिकला जायला। तिथे आपले 1-2 स्पॉट आहेत, त्र्यंबकेश्वर आणि वनीकर्ण, तिथे आपण जाणार आहे। बघा आता इथे चाय नाश्ता केला आपण आणि इथे इथनं सरळ नाशिक, हा नाशिक रोड चाललेला आहे। हा हे बघा, हा जो रोड चालला आहे नाशिक आणि तो चालला आहे शिर्डीला। इथनं 2 किलोमीटरच आहे मंदिर। आत्ता तिथनं आम्ही आलेलो आहे आणि आता इथून नाशिकला चाललो आहे आम्ही। झालं रे चाय नाश्ता बरोबर? मस्त झाला। कपडे चेंज करायचं कारण कळलं काय? अरे तो माझ्यासोबत राहून एवढं नाही शिकला तो, आणि तिथे काय फायदा त्याचा? आता तो तिथे जाऊस तर येऊस तर 1-2 वाजतील, आंघोळ बिंघोळ करूस तर काय फायदा? मग गाडी खुल्ला आहे ना दोस्त। तर चला मित्रांनो, आता इथून आपण सरळ नाशिकला जाऊया आणि सकाळचे आता 7:45 वाजलेले आहेत। आता आपल्या तिकडे जाऊस तरच 12 वाजतील, मग तिथनं ते स्पॉट करत करत मग रात्री इथनं आपण मुंबईसाठी निघूया। चला प्रवासात बघूया। धोका बघा पुष्कळच आहे एकदम, थंडी आहे इथे पण एवढी नाही आहे, पण आहे थंडी मुंबईपेक्षा तरी इथे थंडी आहे, पण एवढं बोलू शकतो आपण। चला आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया आणि आता इथनं निघू आपण नाशिकला जायला। इथनं आता सगळं नाशिक। चला समुद्री महामार्ग। त्र्यंबकेश्वरमध्ये आता आपण आलेलो आहे। बघा आता दर्शनासाठी आपण चाललो आहे। हे बघा आमची गँग मागेच आहे, हे बघा। बघू शकता तुम्ही, हा दृश्य आहे मंदिराच्या बाहेरचा पूर्ण। बघा मित्रांनो, हा मंदिरचा परिसर आहे आणि ह्या इथनं मंदिरात जाण्याची वाट आहे ही। चला या। त्र्यंबकनगर परिसरमध्ये या भाऊसाहेब चव्हाण तुमची वाट बघत आहे। शिवाई नरसिंग चव्हाण जिथे कुठे असतील तिथून त्र्यंबकनगर परिसरमध्ये या भाऊसाहेब चव्हाण तुमची वाट बघत आहे। हाँ पेरू बग नहीं थे, 250 किलोमीटर बोलते हैं। पूछने में क्या जाता है, वो तो कुछ भी बताएगा ना। चला मंदिराकडे जाऊयात आपण दर्शनासाठी या। हाँ दोस्त, पूछ तो कितना है? तुला भाई चला लवकर। हाँ 200 रुपये। या दुकानात बघा तुम्हाला। 1 मिनट, क्या हुआ? कौन है? कौन है रे?
बघा मित्रांनो, किती सुंदर लोकेशन आहे बघा हे बघा. पर्यावरण स्वच्छ दिनी स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात येत आहे आणि दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त वारकरी संप्रदाय श्री संत हरिबाबा पायी दिंडी सोहळा कीर्तनगड. बघा इथे आंघोळीची ती व्यवस्था आहे. हरिबाबा पायी दिंडी सोहळा कीर्तनगड या इथे पाहूया आपण. दुसरा क्रमांक हे बघा दरे ना. हे बघा हे इथे आंघोळ केली जाते बघा. पर्यावरण पूरक स्वच्छ दुकानाचा निकाल आपण जाहीर केलेला आहे. त्या अंतर्गत द्वितीय क्रमांकाच्या दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक ज्यांना प्राप्त झालेले होते ते श्री स्वामी समर्थ किराणा दुकान यांचे मालक इथं उपस्थित झालेले आहे. त्यांना विनंती करतो की त्यांनी श्री क्षेत्र धडक किल्ला सप्तशृंगी परिसर पायी दिंडी सोहळा प्रथम पुरस्कार प्राप्त दिंडी. अरे डोक्यावर पाणी गेलं सिपडून गेलं प्रथम पुरस्कार प्राप्त या दिंडीच्या माध्यमातून श्री सप्तशृंगी परिसर ते त्र्यंबकेश्वर या जेवढी गावं लागतात त्या सर्व गावातील नागरिकांना कीर्तनाच्या माध्यमातून पर्यावरण स्वच्छता, पर्यावरण संरक्षण व पर्यावरण संवर्धनाविषयी संदेश दिला जातो. श्री क्षेत्र धडक किल्ला सप्तशृंगी परिसर पायी दिंडी सोहळा चांदर या दिंडीच्या माध्यमातून सप्तशृंगी परिसर धार्मिक नसून हा पूर्णपणे सामाजिक या देशाला तारणारा आहे. त्यामुळे आज मी मनापासून सर्व त्र्यंबकवासियांमार्फत नगर परिषदेमार्फत तुमचं खूप खूप अभिनंदन करते आणि यापुढे देखील तुमची वाटचाल अशीच सुंदर सुरू राहावी. आणि उल्लेखनीय बाब म्हणजे यांना मागच्या वर्षी सुद्धा पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं होतं आणि यावर्षी देखील पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळतं. मित्रांनो आता दर्शन करून तर आता आम्ही बाहेर निघालोय बघा. आता मला 12 वाजत आलेत बघा.
दर्शन घेऊन आता मी बाहेर निघालो ना, चाय पिण्यासाठी आता इथे थांबलोय बघा. एवढा चाय, गुळाचा चाय द्या. गुळाचा कोण पिणार पण? दोन गुळाचा द्या. मला पण 3 द्या आणि 3 साधा द्या आपला. हां चला मित्रांनो, आता दर्शन आपलं व्यवस्थित झालेलं आहे. आता आपण इथनं चाय घेऊन मग इथं आपल्या गाडीकडे जाऊया आणि काही स्पॉट आहे इथे आपण थोडं ते फिरून घेऊया. चला या बघूया. चाय घेतो आता. उधर जो होटल में है ढाबे पे खाना खाने को सब जन पिए ले, दोनों भाई पिए ले. झगड़ा हुआ ना, पूरा वो होटल वाले ने गाँव ही बुला लिया. पालखी आहे. हाँ, ये दोनों जन रास्ता क्रॉस करके वो बाजू में खड़े हैं. मित्रांनो, आता इथे पालखी आली आहे, बघू शकता तुम्ही. खूपच गर्दी आहे, खूपच गर्दी आहे आता सध्या इथे. जवळपास एक अंदाज जरी पकडला तर एक 7 ते 8 लाख पब्लिक इकडे असते ना. 26 जानेवारी आहे आणि अंदाजे एवढी पब्लिक तिकडे आहेच बघा. हे पुष्कळ गर्दी आहे आणि दर्शनाला सुद्धा 4 ते 5 घंटे गेले आम्हाला. आणि पाहू शकतात आता ही लोकांची रांगा भरपूर आहे जाण्यासाठी आता दर्शनासाठी. चला तर आपण आपल्या गाडीकडे जाऊया आणि आपल्या हातातले जे सामान आहे बॅग वगैरे सर आपण गाडीमध्ये ठेवूया पहिलं. तर मित्रांनो, आता आपण पंचवटीमध्ये आलेलो आहे. आपण दुपारी जेव्हा त्र्यंबकेश्वरने निघालो तर आपण 1-2 तास आराम केला जेवण खावणं करून आणि आता आपण पंचवटीमध्ये आलो आहे. नाशिकमध्येच आहे. हे पहा, खूप सुंदर मंदिर आहे. बघू शकता तुम्ही. हे बघा, खूप छान मंदिर आहे, एकदम बघण्यालायक आहे एकदम. बघू शकता तुम्ही. बघा इथे बघण्यासारखं पुष्कळ काय आहे ह्याच्यामध्ये पंचवटीमध्ये. बघा खूप छान आहे. आणि इथे आणि ह्याच्यामध्ये हे जे स्टॅच्यू आहे त्याच्यामध्ये खूप साधू संतांच्या खूप स्टॅच्यू आहे त्याच्यामध्ये. 4ही साईडला आहे याच्यामध्ये. हे बघा मंदिर. मंदिरचं जर आपण बघायला गेलं ना दृश्य ते एकदम सोमनाथ सारखंच दिसते कॉपी. चला आपण आतमधनं बघूया. हे बघा लोकांची गर्दी बघा इथे. संध्याकाळचे बघा 5:30 वाजलेले आहेत आता. हे बघा हा परिसर बघा, फक्त बघू शकता. मंदिरचं दृश्य पण बघा किती छान आहे. हे बघा. आतमध्ये आपल्याला व्हिडिओ शूट काढायला भेटत नाही ना, फोटो काढता येत आपल्याला, पण आतमध्ये पण खूप चांगलं बघण्यासारखं आहे बघा. आतमध्ये या इकडे हा बघा, हा एक मंदिराचा दुसरा भाग आहे. हे बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं ना त्या पद्धतीने इथे स्वामी संतांच्या कापी स्टॅच्यू आहेत ह्याच्यामध्ये बघा. एका रांगेमध्ये तुम्हाला दिसतील. खूप छान आहे. नाशिकमध्ये जर कधी येणं झालं तर एकदा नक्की ते व्हिजिट मारा पंचवटीमध्ये. हे बघा स्वामीनारायणचं मंदिर आहे, पण इथे तुम्हाला सर्व साधू संतांची मूर्ती इथे बघायला भेटेल. आणि हे आमचे झेंडूबाम बघा, वाकडे तिकडे तिकडे पेकडे करून कसे फोटो काढतात बघा मित्रांनो. चला मित्रांनो, आता आपण इथनं निघूया आणि मुंबईच्या प्रवासासाठी आपण चालू करूया. आपण एक स्पॉट आहे तेवढा करून मग आपण एक जवळपास 1-1.5 तासाने आपण मुंबईचा प्रवास आपण चालू करणार आहोत. चला निघूया आता.
रामा हरी शेंडके राहणार कवठे महाकाळ जिल्हा सांगली जिथे कुठे असेल त्यांनी नगरपालिका कार्यालयात यायचं. अजित चंदन शिवे तुमची वाट बघत आहे. तर मित्रांनो, आता आपलं जेवण वगैरे सर्व झालेलं आहे आणि आपलं दर्शन तर खूपच छान झालं आहे. पुष्पमध्ये खूपच छान झालेलं आहे. आपलं जेवण वगैरे झालं आहे आणि आता आम्ही मुंबईसाठी निघालोसुद्धा आहे. तर हा ब्लॉग मी इथे संपवतो मित्रांनो. नवीन ब्लॉगसोबत तुम्हाला पुन्हा भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.